हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी उमा आणि उमा होम लॅबमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. या ठिकाणी आपण आज फ्रीजचं डीप क्लिनिंग करणार आहोत. तर हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येकाच्या घरी फ्रीज असतो आणि तो क्लीन करणं खूप गरजेचं असतं. तर मी वाट बघत होते की तो बऱ्यापैकी कधी रिकामा होईल, पण असं होत नाही शक्यतो. पण आत्ता माझ्या बऱ्यापैकी भाज्या वगैरे संपलेल्या आहेत, तर म्हटलं आता हे क्लिनिंग करायला हरकत नाही आहे. तर मी क्लिनिंग असं केलं होतं, ॲक्च्युली 2 दिवस केलं होतं, कारण की मला जसा वेळ भेटेल तसं. कारण डोअरचे जे काही रॅक्स आहेत छोटे छोटे जे, तर ते सुद्धा मी या ठिकाणी काढून घेतले होते. इझी रॅक, त्याच्यानंतर बॉटल रॅक्स वगैरे ते आधी छान स्वच्छ घासून घेतले. ते आपल्याला काढता येतात. आणि त्याच्यानंतर सेकंड डेला मी काय केलं, ज्या इसेन्शियल म्हणजे जे काही खराब नाही होणार आहे अशा गोष्टी फ्रीजमध्येच ठेवल्या. आणि बाकी मग सेकंड डेला मी सगळ्या यातील ज्या काही ह्या ज्या काचा आहेत त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही याच्यावर किती कचरा वगैरे झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मग हे मी आधी डोअर्स वगैरे सगळे पुसून घेतले. त्याच्यामध्ये व्हिनेगर, पाणी आणि आपलं जे लिक्विड असतं डिशवॉशचं ते घेतलं. आणि मग ते फ्रीजच्या सगळ्या गोष्टी पुसून घेतलेल्या आहेत. डोअरच्या अगदी डोअरला जे गॅसकिट असतं ते सुद्धा मी छान पुसून घेतलं, कारण त्याच्यामधल्या स्पेसमध्ये बरीचशी घाण अडकून बसलेली असते. आणि प्रत्येक गोष्टीला असं खराब वास पण येतो जर ती उघडी राहिली तर. त्याच्यामुळं फ्रीज क्लिनिंग फार गरजेचं आहे. आणि या ठिकाणी बघा, मी हे जे रॅक्स आहेत ते मी बसवून घेते या ठिकाणी. तर हे काढले ना की त्यातील अवतीभोवतीचा पण सर्व गोष्टी व्यवस्थित क्लीन होतात. तर मी बघते कुठलं काय आहे ते. इझी रॅक ॲक्च्युली वरचे आहेत आणि बॉटल रॅक हे खालचे आहेत. हे सुरुवातीला माझ्या अजिबात लक्षातच आलं नाही, पण मी त्या पद्धतीने लावून घेतले. तुम्ही जर का माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. तर इकडे तिकडे बरंच फ्रीजमधलं मटेरियल मी बाहेर काढलेलं आहे, त्यामुळे ते दिसत असेल तुम्हाला. तर इथे बघा, हे इझी मी रॅक आहेत ते लावून घेतलेलं आहे. फायनली हे सगळे रॅक्स माझे लावून झालेत. फ्रीज मी पूर्ण बंद केलेला आहे. फ्रीज चालू नाही आहे अजिबातच, कारण ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण तुम्हाला प्लग वगैरे सगळं आधी काढणं गरजेचं आहे. ओके, डन. तर मी थोडीशी स्पेस ठेवली ह्या वेळेला, अन्यथा वरती पण आपण लावू शकतो ह्या गोष्टी. मी याच्यामध्ये सर्व भाज्या ठेवलेल्या आहेत ते आपल्या ट्रेमध्ये. आणि ह्या भाज्या मी अशा पद्धतीच्या पिशव्यांमध्ये ठेवलेत, किंवा मग कॉटनच्या पिशव्या वापरल्या तरी चालतील. अशा पिशव्यांमध्ये काय होतं, मॉइश्चरायझर लॉक होतं आणि छानपैकी भाज्या आपल्या चांगल्या राहतात. प्लास्टिकमध्ये काय होतं, भाज्यांना पाणी सुटतं, त्यामुळे शक्यतो प्लास्टिकमध्ये नका ठेवू. आता सगळं जे मटेरियल मी काढलं आहे ना बाहेर, ते सगळं स्वच्छ मी बॉटल्स वगैरे सगळ्या पुसलेत आणि मग मी त्या सगळ्या मांडून ठेवलेल्या आहेत. तर या ठिकाणी जे जे काही बाहेर काढलं होतं ते सगळं मी क्लीन करते, एकदा ओल्या फडक्याने, नंतर कोरड्या फडक्याने. काही गोष्टी ज्या बाहेर काढू शकतो आणि त्याचे कंटेनर चेंज करू शकतो तसे पण मी काही करून घेतलेले आहेत. पण आता जाम आहेत, काही सॉसेस आहेत, त्या सगळ्या गोष्टी, लोणची आहेत, काही अशी आहेत असे काही पदार्थ की ज्याला फ्रीजच्या व्यतिरिक्त नाही ठेवू शकत, तसे मी ठेवून घेतलं. तर इथं बघा, मी एक प्लास्टिकचं रॅक घेतलं आणि त्याच्यामध्ये जे काही डेअरी प्रोडक्ट आहेत आपले बटर, चीज वगैरे, ते सगळं मी काय केलं त्याच्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे. आणि काय होतं, हे सगळं अस्ताव्यस्त पडतं आणि मग फ्रीझरमध्ये खूपच कचरा होतो. ड्रायफ्रूट्स पण मी असे पिशवीतच ठेवले होते जशा होत्या तशा, पण नाही, ते नंतर खूप मेसी झालं. मुलं घेतात बरेचदा आणि मग ते खराब झालं. तर याच्यामध्ये बघा, आधीचं जे बटर होतं ते एका मी डब्यामध्ये ठेवलं. आणि प्रत्येक शेल्फला मी काय केलेलं आहे, खाली एक प्लास्टिकचं कव्हर ठेवलेलं आहे, हे बघा या पद्धतीचं. आणि ते शक्यतो व्हाईटच मी वापरलेलं आहे. त्याचं कारण असं की जर तुम्ही कलरफुल वापरल्या गोष्टी तर तुमच्या फ्रीजमध्ये अंधार येतो, त्यामुळे शक्यतो तुम्हाला त्या गोष्टी ट्रान्सपरंटच यूज करायच्या आहेत, याची काळजी घ्या.
हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण तुम्ही ऑब्झर्व करा, कलरफुल शीट्स असेल तर छान दिसतं, पण तुमचा जो लाईट आहे ना तो कमी असल्यामुळे खालीच मग अंधार पडतो. त्याच्यामुळे शक्यतो व्हाईट शीट्स यूज करा. आणि शीट्स यूज करणं फार गरजेचं आहे, कारण की जर आपण शीट्स नाही यूज केला तर जे काही ग्लासेस आहेत त्याच्यावरती ज्या आपण वस्तू घेतो काढतो त्यावेळेला त्याला स्क्रॅचेस पडतात, त्याची लाईफ कमी होते आणि ते दिसायलाही खराब दिसतं. तर मी या ठिकाणी लिंबू वगैरे सगळ्या गोष्टी ज्या काही लागणाऱ्या आहेत अशा गोष्टी मी ठेवलेल्या आहेत. काही जे सॉसेस चटण्या वगैरे आहेत ज्या फ्रीजमध्ये ठेवणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये तो एक सेक्शनमध्ये एका ठेवलेला आहे की त्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मला सापडतील. या ठिकाणी बघा हे हँगिंग बास्केट आहे, याच्यामध्ये म्हणजे आल्याला वगैरे मी दुसरा डबा केलेलाच आहे, पण अगदी ह्या लागणाऱ्या रोजच्या गोष्टी आहेत ना, मला पटकन इझिली हातात याव्यात म्हणून मी ह्या बास्केटमध्ये ठेवलेत. आणि त्या ह्या आईस्क्रीमचा डबा आहे ना त्याच्यामध्ये मी आलं ठेवून दिलं. टिश्यू पेपरनं मी खालून वरून शक्यतो रॅप करते सगळ्या गोष्टी. लिंब एका साईडला ठेवलेत, लागणारी 2-4 लिंबसुद्धा मी वरच्यावर काढलेली आहेत. माझ्याकडे सुकं खोबरे जे गार्निशिंगला लागतं पूर्ण पांढरं ते पण मी याच्यामध्येच ठेवते. कोथिंबीर आहे, याला पण टिश्यूमध्ये मी छान असं रॅप केलेलं आहे. आणि हा डबा मी इथं ठेवलेला आहे. आता ही देवासाठी आणलेली फुलं आहेत, तर तीसुद्धा आत्ता हे प्लास्टिकच्याच पिशवीत आहेत खरं तर, पण मी नंतर चेंज करणार कारण त्याला पाणी सुटतं. आणि ती पण मी एका बास्केटमध्ये ठेवून दिलेली आहेत. तर इथं बघा काचेचे काही बॉटल्स आहेत ज्या माझ्याकडच्या रिकामे झालेत. आता हे काही सीड्स आहेत माझ्याकडे, पंपकिन, परत जे सूर्यफुलाच्या बिया वगैरे आहेत, हे आपण फ्रीजमध्येच मी ठेवते कारण हे आपण काय रोज रोज यूज नाही करत. तर बरेचदा काय होतं की ड्रायफ्रूट्सला आळ्या जळ्या होतात, म्हणून मी प्रेफर करते की फ्रीजमध्येच ठेवणं. तर हे पण बघा मी इथंच ठेवलेलं आहे. हे काही आत्ता फोडलेले जे काही बदाम आहेत ते मी पण याच्यामध्येच घालून ठेवते. त्याच्यानंतर हे मी काजूचा जो तुकडा आहे तो मी भाजीसाठी वापरते बरेचदा, तर हा सुद्धा मी फ्रीजलाच ठेवते. वरती जर तुम्ही ठेवला तर 100% याला आळ्याजाळ्या होतात, म्हणून अशा काही गोष्टी मी त्याच्यामध्येच ठेवते. तर आता हे बघा सगळ्या कॅरी बॅग ज्या अर्ध्या अर्ध्या झाल्या होत्या मी काढून टाकते आणि असे बॉटल्समध्ये भरलेले गुलकंद वगैरे वगैरे. आता याच्यावरती मी लेबलायझिंग पण करेल. काही गोष्टी ज्या व्हाईट आहेत ट्रान्सपरंट आहेत तर त्या आता दिसतीलच मला. तर हे ड्रायफ्रूटचं एक बास्केट केलेलं आहे मी वेगळं. इथं आता मी अंजीर की हे लागतं म्हणजे रोजच लागतं, ते थोडंसंच राहिलं होतं, ते पण मी एका जारमध्ये ठेवून दिलेलं आहे. हे सीड्स मला काही रोज लागत नाहीत, कधीतरी लागतात, तर मी हे इझी रॅकमध्ये ठेवून दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा चटण्यांचं सेक्शन, त्याच्यानंतर आपलं जे दही साय वगैरे काढतो ते वेगळं ठेवलेलं आहे. लसूण खोबऱ्याची पेस्ट वेगळी ठेवलेली आहे. काही भाज्या वगैरे अशा पद्धतीने बॉक्समध्ये टिश्यूमध्ये मी रॅप करून ठेवलेल्या आहेत. मिरच्या वगैरे. आणि खाली ट्रेमध्ये पिशव्यांमध्ये अशा कॉटनच्या पिशव्यांमध्ये भाज्या रॅप करून ठेवलेल्या. तर याच्यामुळे काय होतं की मॉइश्चर सुटत नाही आणि भाज्या चांगल्या टिकतात. तुम्ही नक्की करून बघा. तर या पद्धतीनं मी ही सगळी मांडणी करण्याचा प्रयत्न केला. एगसुद्धा संपलेले आहेत माझ्याकडचे. आणि हा फ्रीझरचा सेक्शन आहे, इथे दुधाच्या 2 पिशव्या ठेवलेत आणि हा सगळ्या डेअरी प्रोडक्ट्स आहेत त्या बास्केटमध्ये ठेवलेत. आता माझ्याकडे मसाले पण आहेत काही, पण ते मला सॉर्टेड करायचे आहेत की कुठले राहिलेत, किती कमी जास्त, आणि मग मी ते त्याच्यासाठी पण एक बास्केट बघून ठेवून देणार आहे. फ्रीज हा सुटसुटीत ठेवावा, म्हणजे काय होतं त्यातलं इयरिंग चांगलं होतं आणि वस्तू व्यवस्थित टिकतात. गर्दी केली की मग त्या गोष्टी होत नाहीत व्यवस्थित, म्हणजे जो आपला पर्पज आहे ना तो साध्य होत नाही. त्याच्यामुळं फ्रीजमध्ये फार गर्दी करायची नाही आहे, सुटसुटीतपणा ठेवायचा आहे. एखादा कोळशाचा तुकडा किंवा एखादा पेपर किंवा अर्ध लिंबू फ्रीजमध्ये जरी ठेवलं ना तरी फ्रीजमधील खराब वास कमी होतो. तसंच सगळ्या डब्यानं वगैरे शक्यतो लेबलायझिंग करून ठेवायचं आहे. आणि एखादं छोटंसं लिस्ट करायची की फ्रीजमध्ये काय काय ठेवलं हे, म्हणजे आपल्या लक्षात राहतं. बरेचदा काय होतं आपण विसरून जातो आणि मग त्या वस्तू फ्रीजमध्ये देखील खराब होतात. आणि शक्यतो फ्रीजमधील खूप दिवसाचं खाऊ नये, कमीत फ्रीजचा वापर करावा. लागतील अशाच भाज्या आणाव्यात आणि अगदीच ज्या गोष्टी अवॉइड नाही करू शकत अशाच गोष्टींसाठी फ्रीज वापरावा. ते आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी हितकारक राहील. भेटूया अशाच परत व्हिडिओसोबत.